नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 या चित्रपटासह 27व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये देऊळ बंद 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर छप्पड फाडून कमाई करत आहे। या सिनेमात ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी व्यतिरिक्त प्रवीण तरडे आणि महेश मांजरेकर यांची मुख्य भूमिका आहे। या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलेले आहे। या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूल घातलेला आहे। दरम्यान देऊळ बंद 2 हा सिनेमा 2026 या वर्षातील सर्वात जास्त प्रॉफिट करणारा चित्रपट ठरलेला आहे। हा सिनेमा रिलीज होऊन 26 दिवस उलटून गेलेले आहे। 27व्या दिवशी या सिनेमाने नेमकी किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मिळालेल्या माहितीनुसार देऊळ बंद 2 हा सिनेमा अवघा 10 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेला आहे। या सिनेमाने आतापर्यंत 38 कोटी 72 लाखाचे नेट कलेक्शन केलेलं आहे, तसे 81 कोटी 8 लाखाचा ग्लास कलेक्शन केलेला आहे। या सिनेमानं आतापर्यंत अनेक सिनेमांना पछाडलेलं आहे। या सिनेमानं क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाच्या कमाईला पछाडलेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा अवघ्या 4 कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला होता। क्रांतिज्योती विद्यालयनं 27 कोटी 32 लाखाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेलं आहे। दरम्यान देऊळ बंद 2 या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर उत्तम घोडदौड सुरू आहे। सैनिक आणि आली टेटसच्या रिपोर्टनुसार 26व्या दिवशी या चित्रपटाने 50 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि 27व्या दिवशी या चित्रपटाने 55 लाखाचा कलेक्शन केलेला आहे आणि या चित्रपटाला एकूण शो 860 शो मिळाले होते। 860 शोमधून या चित्रपटाने 55 लाखाचा कलेक्शन केलेला आहे। मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमानं आतापर्यंत 69 कोटी 27 लाख रुपयाचं कलेक्शन केलं आहे। हा सिनेमा लवकरच 80 कोटीचाही टप्पा गाठणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे। जाणून घेऊया कलेक्शनबद्दल। पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 30 कोटी 20 लाखाची कमाई केली होती। दुसऱ्या आठवड्यात 22 कोटी 40 लाख रुपये कमवले होते। तिसऱ्या आठवड्यात 11 कोटी 15 लाख रुपये कमवले होते। 23व्या दिवशी 1 कोटी 27 लाख रुपये कमवले होते। 24व्या दिवशी 1 कोटी 40 लाख रुपये कमवले होते। 25व्या दिवशी 1 कोटी 80 लाख रुपये कमवले होते आणि 26व्या दिवशी 50 लाख रुपये कमवले होते आणि 27व्या दिवशी या चित्रपटाने 55 लाख रुपये कमवलेले आहे। मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाने आतापर्यंत नेट कलेक्शन भारतामध्ये आतापर्यंत 69 कोटी 27 लाख रुपयाचं कलेक्शन केलेलं आहे आणि ग्लास कलेक्शन 81 कोटी 8 लाख रुपये कमवलेले आहे आतापर्यंत चित्रपटाने। देऊळ बंद 2 चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकलेले आहेत, तर महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड, रमेश परदेसी, ओम भूतकर, सुनील अभयंकर, संकृती बालगुडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।